नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आपला रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन. मागच्या लेक्चरला आपण सगळ्या चॅप्टर कंप्लीट केलाय. आजच्या लेक्चरला आपण रेस्पिरेशनचा टॉपिक आणखीन एकदा जरासं इन डिटेल काय काय त्याच्यातले जे काही एक्स्ट्रा टॉपिक आहेत, काही काही डिसऑर्डर असतील किंवा जे काही एक्झरसाइजमधले जे काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा आपण आज डिस्कस करूया. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. सगळ्यात पहिला बघा रेस्पिरेशनची डेफिनेशन. बऱ्याच प्रकारच्या डेफिनेशन आहेत. एक सिंपल एक डेफिनेशन तुम्हाला सांगतो ह्याच्याबरोबर सुद्धा. रेस्पिरेशन काय इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस आहे, कारण तिथं आपण ब्रेकडाऊन करत असतो. कशाचं? तर तिथं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतोय आपण. कशासाठी? तर एनर्जी मिळवण्यासाठी. हे जरासं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन असेल किंवा मे बी अब्सेन्स असेल, एरोबिक अनएरोबिक आपल्याला गेल्या 11वीला. पण पुस्तकातली एक सिंपल डेफिनेशन आहे ती सुद्धा लक्षात ठेवा. इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे काय, ग्लुकोज, इन अन ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. सिक्वेन्सनं व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं पहिला समजून घ्या डेफिनेशन. आणि रिॲक्शनच्या बेसिसवरच ही डेफिनेशन आहे, त्यामुळे एकदम सिंपल आहे. रिॲक्शन पण महत्त्वाचे आहे. 6 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, 6 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड तयार होतात, वॉटर मॉलिक्यूल तयार होतात आणि 38 ATPs तयार होतात. त्यानंतर साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज, म्हणजे जिथं एक्सचेंज होत असतं गॅसेसचं त्या ठिकाणाला काय म्हणायचं? रेस्पिरेटरी सरफेस. आता रेस्पिरेटरी सरफेसचे काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत बघा, आणि सगळे महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळेला याच्यावर ॲसर्शनचे क्वेश्चन पडत असतात. लार्ज पाहिजे सरफेस एरिया, थिन पाहिजे, व्हॅस्क्युलर पाहिजे, परमिएबल पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, मॉइस्ट पाहिजे. हे सगळे पण कॅरेक्टर्स महत्त्वाचे आहेत. ह्याच्या रिलेटेड MCQचे क्वेश्चन्स असतात. तुम्ही बी जास्त करून मॉइस्ट किंवा थिनवर शब्द जरा जास्त फोकस करा, महत्त्वाचं आहे ते. आणि हे बाकीचे पण क्रायटेरिया, बाकीचे पण जे काही फीचर्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स. त्यामध्ये काय होत असतं? बाय सिंपल डिफ्युजन होत असतं, आपल्याला माहितीच आहे. काय सगळ्यात महत्त्वाचं? स्टोमाटा. आणि स्टोमाटा झाल्यावर काय? लेंटिसेल्स. लेंटिसेल्स जरासं ॲड केलं आहे आपल्या नवीन सिलेबसमध्ये, ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. लेंटिसेल झाल्यावर हे जे काही ऑर्गन्स आहेत, म्हणजे स्टोमाटा आणि लेंटिसेल, फक्त एक सिंपल MCQचे क्वेश्चन लक्षात ठेवा. त्यानंतर बघा रेस्पिरेशन ॲनिमल्समधलं, त्यामध्ये आपण बघितलेलं बघा की जे काही, आणि ह्याच्यावर सुद्धा बरेच MCQचे क्वेश्चन पडत असतात. आणि हा पार्ट आपल्या सिलेबसमध्ये जरा जास्त एक्स्ट्रा इन्क्लूड केला आहे. यामध्ये बघा काय काय सांगितले. प्रोटिस्टा, स्पॉन्जेस, सिलेंटेराटा, म्हणजे पहिले जे काही सगळे फायलम्स आहेत, पहिले 2 फायलम, त्यांचं हॅबिटेट काय तुम्हाला शक्यतो विचारणार नाहीत. पण रेस्पिरेशन कुठल्या ऑर्गनच्या थ्रू होतं, किंवा कधी कधी काय होतं की रेस्पिरेटरी ऑर्गन सांगतात आणि कुठला ॲनिमल आहे, कुठला फायलम आहे असं तुम्हाला विचारतात, किंवा कुठला क्लास आहे इव्हन. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे. थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन, फ्लॅट वर्म्स, प्लॅनारिया म्हणतो आपण त्याला, प्लॅनारिया फायलममध्ये येतात ते. ॲनलिड्स, अर्थवर्म, नेरिस, लिच, ॲम्फिबियन्स, ह्यांच्या कशामध्ये होत असतं? थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा जनरल बॉडी सरफेस म्हणतो आपण. त्यांची स्किन काय असते? मॉइस्ट असते. इन्सेक्टमधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲरॅक्निड्समधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी लेक्चरमध्ये सांगितले तुम्हाला. ट्रॅकियल रेस्पायरेशन कुठं होत असतं? इन्सेक्टमध्ये. आणि स्पायरॅकल हा स्पेसिफिक ऑर्गन आहे. त्यानंतर ॲरॅक्निड्समध्ये काय? बुक लंग्स. हा सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बुक लंग्स वेगळं, बुक गिल्स वेगळं. बुकसारखं स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला तसं म्हणतो आपण. बुक गिल्स लिम्युलसमध्ये. त्यानंतर एक्सटर्नल गिल्स कोणामध्ये? ॲम्फिबिया अँड सॅलमेंडर लक्षात ठेवा व्यवस्थित, MCQचा क्वेश्चन आहे. त्यानंतर इंटरनल गिल्स नवीन ॲड केलं आहे, फिशमध्ये असतात, जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आणि रेप्टाईल्स, बर्ड्स आणि मॅमल्समध्ये लंग्स असतात. आणि टर्टल्स जे असतात त्यांच्यामध्ये क्लोआका असतो. हे सगळे तुम्हाला मी स्पेसिफिक असे त्यांचे ऑर्गनसुद्धा दाखवलेत. जे काही इमेज तुम्हाला मी दाखवलेत सगळ्यात, जे काही आपलं पहिलं लेक्चर होतं त्यामध्ये, ते आणखीन तर जर असं व्यवस्थित रिवाईज करा. मोस्टली ह्याच्यावर जे काही क्वेश्चन्स आहेत, एका तुम्हाला कॉलममध्ये देतात एखादा त्या ॲनिमलचं नाव असेल किंवा त्याचा फायलम असेल, आणि दुसऱ्या कॉलममध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे. तुम्हाला हॅबिटेट शक्यतो विचारणार नाहीत, कारण ते एकदम कॉमन आहेत. ते मे बी ॲक्वॅटिक असतील किंवा टेरेस्ट्रियल असतील. त्यानंतर बघा ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कुठले कुठले पार्ट सांगितले. एक्सटर्नल नेअर्स, नॅझल कॅव्हिटी, इंटरनल नेअर्स, नॅझोफॅरिंग्स, नोज, थ्रॉट, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, लंग्स. आता हा सिक्वेन्स आपल्याला माहीत आहे, महत्त्वाचा सिक्वेन्स आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक जे कार्टिलेज आहे नॅझल चेंबरला सेपरेट करणार, त्याचं नाव मेस्थेमॉइड कार्टिलेज, व्यवस्थित लक्षात ठेवा. रेस्पिरेटरी आपल्याला तर सिक्वेन्स सगळा माहीत आहे. आणि ही डायग्रॅम आहे. या डायग्रॅमवर तुम्हाला मोस्टली जे लेबल करा म्हणून क्वेश्चन असतात, त्यामध्ये जो क्वेश्चन असतो तो कुठला असतो? एक म्हणजे डायफ्रॅमचा, ते जरासं लेबल लक्षात ठेवा. रिब्स, ट्रॅकिया, लॅरिंग्स, हे जरासे महत्त्वाचे आहेत. पण मोस्टली डायफ्रॅम किंवा तुम्हाला जे काही ॲल्व्हिओला आहेत जे तिथं असतात, लेबल करून सांगितलेले असतात, ते जरासे व्यवस्थित लक्षात ठेवा. NCERTमध्ये जराशी डायग्राम जराशी इन डिटेल आहे, त्यामुळे डायग्रामसुद्धा व्यवस्थित रेफर करा. मोस्टली त्याच्यावर डायफ्रॅमवरच क्वेश्चन पडत असतो आहे.
लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय ते सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जे स्ट्रक्चर आहे नॅझल चेंबरचं, त्यामध्ये परत 3 पार्ट आहेत. व्हेस्टिब्यूल तुम्हाला मी दाखवलं आहे आणि त्याचं फंक्शनसुद्धा लक्षात ठेवा. रेस्पायरेटरी पार्ट जो पाठीमागचा असतो तो, त्यानंतर ऑल फॅक्टरी और सेन्सरी चेंबर. प्रत्येक हे जे तिन्ही पार्टचे फंक्शन आणखीन एकदा चांगलं रिवाईज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हेस्टिब्यूलचं फंक्शन आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा फॅरिंग्सचे पण परत 3 पार्ट बघत असतोय. नॅझोफॅरिंग्स आणि तुम्हाला मी त्याचे इमेजसुद्धा दाखवलं व्यवस्थित. त्यानंतर लॅरिंगोफॅरिंग्स आणि ऑरोफॅरिंग्स हे तिन्ही पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. टॉन्सिल्स आपलं लिम्फॉइड ऑर्गन आहे. आता लिम्फॅटिक सिस्टीम बघितलं आहे आपण, त्यामध्ये तिथे लिम्फोसाइट्स असणार आहेत. प्रोटेक्टिव्ह आहे म्हणूया आपण, किंवा फॅगोसायटिक त्याचं काही काही फंक्शन असतं लिम्फोसाइटचं आपल्याला माहीत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक MCQचा क्वेश्चन आहे लॅरिंग्स मला आपण काय म्हणतो, व्हॉइस बॉक्स किंवा साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन. व्यवस्थित लक्षात ठेवा. कार्टिलेज प्लेट्स असतात त्याच्यावर, आणि तिथं काय महत्त्वाचं एक ओपनिंग असतं, त्याला काय म्हणतो आपण ग्लॉटिस. ट्रॅकियाचं ओपनिंग ग्लॉटिस आणि इसोफॅगसचं काय असतं ओपनिंग गलेट. दोन्ही पण जीपासून चालू होते, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर इपिग्लॉटिस, बऱ्याच वेळेला त्याचं फंक्शन पडलं इपिग्लॉटिसचं. इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रॅकिया. डायग्रॅम थोडीशी इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये डायग्रॅममध्ये शक्यतो तुम्हाला इपिग्लॉटिस आणि त्यानंतर थायरॉइड कार्टिलेज हे एवढेच 2 लक्षात ठेवले तरी पुरेसे आहेत. बाकी काय तुम्हाला ते एवढं इन डिटेल विचारत नाहीत, पण तरीसुद्धा वाचून घ्या व्यवस्थित. कारण डायग्रॅमवर NCERTमध्ये माझ्यामध्ये ह्याच्यावर क्वेश्चन पडला लॅरिंग्सवर, पण मोस्टली लॅरिंगचा क्वेश्चन असतो काय तर व्हॉइस बॉक्स, साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन किंवा तिथं इपिग्लॉटिसचं स्पेसिफिक फंक्शन विचारतात. त्यानंतर बघा ट्रॅकिया, 10 to 12 सेंटीमीटर लेंथ लक्षात ठेवा ट्रॅकियाची. MCQचा क्वेश्चन आहे. आणि त्याच्यावर काय असतात सी शेप काय असतात कार्टिलेज असतात, त्याचा पण नंबर लक्षात ठेवा. 16 to 20 नंबर्स आहेत आणि सी शेप कार्टिलेज आहेत. ते काय करतात त्याचं फंक्शन लक्षात ठेवायचं. विच प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ ट्रॅकिया. इट इज लाइन्ड बाय इंटरनली विथ सिलेटेड स्युडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम अँड म्युकस ग्लँड. सी शेप कार्टिलेज आहेत ट्रॅकियाला. ट्रॅकियाची लेंथ किती आहे 10 to 12 सेंटीमीटर, 16 to 20 रिंग्स आहेत. महत्त्वाचं आहे बघा. त्यानंतर बघा ब्रॉन्कायमध्ये बघा ट्रॅकिया डिवाइड्स इन टू द राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय. तर हा जो काही तुम्हाला मी ट्रॅक सांगितला आहे रेस्पिरेटरी ट्रॅक, तो सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा अप टू द ॲल्व्हिओल आहे. कधी कधी सिम्पलसुद्धा क्वेश्चन विचारतात की ब्रॉन्क्युल्स, सगळ्यात शेवटचे जे ब्रॉन्क्युल्स आहेत टर्शरी असतील किंवा काय असतील टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंडिंग इन टू विच पार्ट किंवा विच ऑर्गन. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं काय आन्सर काय असणार आहे ॲल्व्हिओल आहे. त्यानंतर बघा लंग्समध्ये बघा मेन रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असतो. 2 कॅव्हिटी आपल्या बॉडीमध्ये आहेत, एक म्हणजे वरची थोरॅसिक, खालची ॲबडॉमिनल. मधला जो पार्ट आहे दोन्ही कॅव्हिटींना सेपरेट करणारा तो काय असतो डायफ्रॅम. त्यानंतर बघा डबल प्लुरल मेम्ब्रेन आहे, आउटर परायटल इनर व्हिसरल. त्यामध्ये जे काय असणार आहे स्पेस असणार आहे प्लुरल स्पेस. फ्लुइड कुठलं असणार आहे प्लुरल फ्लुइड. राईट लंग इज लार्जर, आपल्याला माहीतच आहे, तुम्हाला मी डायग्रामच्या थ्रू सुद्धा दाखवलं आहे आणि ॲनिमेशनसुद्धा आपण बघितले त्याचं. त्यामध्ये बघा लोब्स कुठल्या ह्याच्यामध्ये किती लोब्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 लोब्स आहेत राईटमध्ये, 2 लोब्स कुठं आहेत लेफ्ट लंगमध्ये. आणि लेफ्ट लंगमध्ये एक नॉच असतो हार्टसाठी, ते सुद्धा आपण बघितलं आहे. ॲल्व्हिओलायचं फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा, महत्त्वाचं पार्ट आहे. स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स असतात, कारण तिथं सरफेस थिन असतो. फ्लॅट सेल्स असल्या पाहिजेत, तिथं काय झालं पाहिजे गॅसेसचं एक्सचेंज. आणि ह्याचं मेन काय काम आहे प्रोव्हाइड द सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्यानंतर आहे डायफ्रॅम, मस्क्युलर सेप्टम आहे, सेपरेट करतं. मागाशीच मी सांगितले थोरॅसिक आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीला. शेप पण महत्त्वाचा आहे, डोम शेप. आणि जेव्हा कधी होत असतं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होत असतं तेव्हा तो फ्लॅट होतो, आणि जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा तो कसा असतो डोम शेप. त्यानंतर बघा मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, त्यामध्ये ब्रिदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. डायग्रॅम जराशी एकदा बघून घ्या कसं काय काय आहे ते. दोन्ही पण डायग्रॅम महत्त्वाचे आहेत, कारण डायग्रॅमच्या बेसिसवरून आपण जरासं समजू शकतो व्यवस्थित. आणि पुस्तकातल्या डायग्रॅमपेक्षा मी जे तुम्हाला लेक्चरमध्ये दाखवले PPT, त्याच्या डायग्रॅम जरासे थोडेसे इन डिटेल आहेत, ते जरासं रेफर करा व्यवस्थित. त्यामध्ये बघा इन्स्पिरेशनमध्ये काय होते, म्हणजे ब्रिथिंगमध्ये आपण 2 डिवाइड करतो, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इनहेलेशन किंवा एक्सिलेशन म्हणतो आपण त्याला. ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. डायफ्रॅम कसा असतो फ्लॅट. आणि मी आणखीन एकदा सारखं रिपीट करतोय, इन्स्पिरेशनमध्ये व्हॉल्यूम, कोण कॉन्ट्रॅक्ट होते कोण रिलॅक्स होते, मुवमेंट कशी आहे अपवर्ड आउटवर्ड, हे सारखं लक्षात ठेवा. दोन्हीतलं काहीतरी एक लक्षात ठेवा, समजते आपल्याला. ॲक्टिव्ह प्रोसेस आहे इन्स्पिरेशन. डायफ्रॅम कसा होतो फ्लॅट डाऊनवर्ड. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स लोकेशनसुद्धा तुम्हाला मी सांगितले, त्याचं कॉन्ट्रॅक्ट होतात. रिब्स आणि स्टर्नम अपवर्ड आणि आउटवर्ड, त्याची मुवमेंट कशी आहे अपवर्ड आणि आउटवर्ड.
आता इथे काय झालं बघा, इन्क्रीज काय झाले थोरॅसिक व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर प्रेशर कमी होणार आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर प्रेशर कमी होणार आहे. आणि मग कसं होणार आहे बघा, जे जे काही प्रेशर आपल्याला इक्वलाइज करायचं आहे फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. आणि इथे काय होणार आहे, इन्स्पिरेशन होणार आहे. प्रोसेस व्हॉल्यूम, त्यानंतर प्रेशर, त्यानंतर कोण कॉन्ट्रॅक्ट होते, कोण रिलॅक्स होते, डायफ्रॅमचा शेप सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, डायफ्रॅम रिलॅक्स अँड इट पुश अपवर्ड, म्हणजे परत डोम शेप झाला. एक्सपिरेशनच्या वेळेला इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स झाले. त्यानंतर बघा, रिप केज काय झाले, इनवर्ड आणि डाऊनवर्ड. मग अशी अपवर्ड आणि आउटवर्ड होतं, तर इनवर्ड आणि डाऊनवर्ड झाले. डिक्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम, इन्क्रीज इन द प्रेशर. त्यामुळे हा सिक्वेन्स पहिला व्यवस्थित लक्षात ठेवा. इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, याच पॉईंटच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, डिफरन्स काढू शकतोय इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनमधले. म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होते, इकडे इन्क्रीज होते, इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यामुळे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. दोन्हीपैकी काय तर एकच समजून घ्यायचं, दुसऱ्याचं उत्तर तयार करायला शिका. त्यानंतर बघा, एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲल्व्ह्युलर लेवलमध्ये. रेस्पिरेटरी मेम्ब्रेन गॅसेस एक्सचेंज ऑकर्स बिटवीन कुठं होतं, ॲल्व्ह्युलर एअर आणि ब्लड. सिक्वेन्स आता आपल्याला माहिती आहे रेस्पिरेटरी ट्रॅकचा सगळा. आणि यामध्ये जे काही पार्शियल प्रेशर्स आहेत ते सगळे पार्शियल प्रेशर्स महत्त्वाचे आहेत नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. कारण नीटच्या एका एक्झाममध्ये सिस्टेमिक आर्टेरीचं पार्शियल प्रेशर विचारलं, ऑक्सिजन आणि जे काही कार्बन डायऑक्साईड आपलं त्याचं PO2 आणि PCO2. त्यामुळे जे आपलं लेक्चर झालं आहे मागचं लेक्चर, त्यामध्ये मी तुम्हाला दोनदा एक्सप्लेन केले पार्शियल प्रेशर. ज्यांना नीटची तयारी करायची आहे त्यांनी ते थोडंसं नीट करा, की प्रत्येक ह्याचं जे काही डायग्रामच्या थ्रू सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि त्याचे जे काही व्हॉल्यूम्स आहेत तिथं सुद्धा त्याचं जरासं फ्लक्च्युएशन असते. कधी कधी 104 असते, कधी कधी 100 असते तिथं. त्यामुळे ते जरासं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि ते आणखीन एकदा रिवाईज करा नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. CETला तुम्हाला फक्त दोनच व्हॅल्यू लक्षात ठेवायचे आहेत. बघा, कार्बन डायऑक्साईडमध्ये काय होतं आणि पार्शियल प्रेशर म्हणजे मी काय सांगितलं, जर गॅसेसचं मिक्सचर असेल त्यामध्ये इंडिव्हिज्युअल गॅसेसचं जे काही प्रेशर असणार आहे त्याला म्हणतो आपण पार्शियल प्रेशर. कार्बन डायऑक्साईडमध्ये बघा, एंटरिंग द पल्मोनरी कॅपिलरीज, जेव्हा तिथं पल्मोनरी कॅपिलरीज तिथं 45 mm ऑफ Hg आणि ॲल्व्ह्युलर एअरमध्ये किती आहे 40 mm ऑफ Hg. कार्बन डायऑक्साईडचं जरा कमी जास्त होत असते, पण जे ऑक्सिजन्स आहे त्याचं पण जी व्हॅल्यू आहे ती बघा, पल्मोनरी कॅपिलरीजमध्ये 40 mm ऑफ Hg आणि ॲल्व्ह्युलर ब्लडमध्ये किती असते 104 mm ऑफ Hg. तर 104 असेल किंवा मे बी तिथं 100 असेल, जवळची व्हॅल्यू जसं ऑप्शन असेल तसं तुम्ही आन्सर लिहायचं. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर लक्षात ठेवा. त्या सोडून नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सिस्टेमिक वगैरे त्या सगळ्या ज्या डायग्रॅममध्ये सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला पार्शियल प्रेशरच्या लक्षात ठेवावं लागणार आहेत. डायग्रॅम इतकी काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण एक दोनदा पडल्या फक्त. ते काय दाखवतात, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ॲल्व्ह्युलस आणि कॅपिलरीज. नीटमध्ये एक नुसती लेबल करा अशी काही तुम्हाला ही डायग्रॅम पडत नाही. त्यानंतर बघा, जे काही पल्मोनरी व्हॉल्यूम्स आहेत आणि कपॅसिटीज आहेत त्यामध्ये बघा, लंग व्हॉल्यूम्स त्याला TV म्हणतो आपण. टायडल व्हॉल्यूम, सगळे व्हॉल्यूम महत्त्वाचे आहेत. टायडल व्हॉल्यूममध्ये मी काय सांगितले, नॉर्मल जेव्हा आपण रेस्टिंग फेजमध्ये म्हणूया आपण, ब्रिथिंग चालू असतं आपलं, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन दोन्ही पण लक्षात ठेवा. नॉर्मल एक्सपायरेशन किंवा इन्स्पायरेशन त्याचं व्हॉल्यूम किती असतं 500 ml. त्यानंतर बघा, IRV म्हणजे इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. प्रत्येकाची डेफिनेशन पहिला समजून घ्या. डेफिनेशन कधी कधी क्वेश्चनमध्ये काय करत असतात, चेंज करत असतात, त्यामुळे त्याकडे जरासं फोकस करा. द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर ऑर द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग द फोर्स ब्रिदिंग इन ॲडिशन टू TV, इट्स व्हॅल्यू इज 2000 to 3000. आता नॉर्मल TV जे चालू आहे टायडल व्हॉल्यूम ते असतं 500. त्याच्यापेक्षा जर जास्त आपण फोर्सफुल काय केलं, इन्स्पिरेशन केलं, तर ते किती असणार आहे 2000 ते 3000 असणार आहे, किंवा 2 ते 3 लिटरमध्ये सुद्धा असते, हे मिलीलिटरमध्ये. त्यामुळे ते जरा व्हॅल्यू थोडंसं फोकस करा, 2-3दा चांगलं रिवाईज करा. काही काही एक्स्ट्रा व्हॅल्यू पण मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं ज्या इथं नाही आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा रिवाईज करा चांगल्या. IRV प्रत्येक ह्याचा फुल फॉर्म, प्रत्येक ह्याची व्हॅल्यू जी काय असेल ती व्हॉल्यूम जे काय असेल ते, आणि त्यानंतर त्याची डेफिनेशन सगळं महत्त्वाचं आहे. त्यानंतर ERV बघा, फोर्सफुल एक्सपिरेशन म्हणतो आपण, 1000 to 1100 ml. प्रत्येक ह्याची व्हॅल्यू 100, 200 इकडे तिकडे झालेले प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे पुस्तकातलं शक्यतो जास्त रेफर करा. ते सोडून जर ऑप्शनमध्ये दुसरा कुठला तर त्याच्या जवळपासचा असेल तर ते सुद्धा आन्सर असू शकते, पण मोस्टली पुस्तकातलंच तुम्ही चांगलं रेफर करा.
डेड स्पेस व्हॉल्यूममध्ये काय सांगितले बघा, व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक फ्रॉम नोज टू टर्मिनल ब्रॉन्क्युल्स बट नॉट इन्व्हॉल्व इन द गॅसेस एक्सचेंज. त्याचं काय सांगितले 150 ml. आता हे मी तुम्हाला काय सांगितलेलं 500 ml टायडल व्हॉल्यूममध्ये आपण काय करत असतोय, इनहेल करत असतोय, पण ट्रॅकमध्ये थोडंसं 150 राहते, ते ॲल्व्हिओलायपर्यंत पोचत नाही, त्याला डेड स्पेस व्हॉल्यूम म्हणतो आपण. त्याची पण व्हॅल्यू लक्षात ठेवा, व्हॉल्यूम लक्षात ठेवा, 150 ml. त्यानंतर रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे बघा, RV म्हणतो आपण त्याला, व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स अँड द डेड स्पेस इव्हन आफ्टर मॅक्झिमम एक्सपायरेशन. त्याची सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवा किती आहे ती. लंग कॅपॅसिटीजमध्ये तुम्हाला ह्याच्यावर शक्यतो तुम्हाला काय करत असतात की जे काय म्हणूया आपण फॉर्म्युलाज आहेत ते फॉर्म्युलेज पडत असतात. टोटल लंग कॅपॅसिटी काय काय करायला लागतं ते व्हॅल्यू व्यवस्थित लक्षात ठेवा, फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर व्हायटल कॅपॅसिटी बघा, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथ आउट आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पायरेशन. इट इज सम टोटल ऑफ TV, IRV आणि ERV. जे काय व्हॉल्यूम्स आहेत प्लस फॉर्म्युले जे काय सांगितलं आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे सोडून जे एक्स्ट्रा सांगितलं ते सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि त्याचा फुल फॉर्म पण व्यवस्थित समजून घ्या, कारण दरवेळी या जे काही पल्मोनरी व्हॉल्यूम्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन पडत असतोय. तो मे बी कॉलम A, B असा असेल किंवा स्पेसिफिक एखाद्या TVवर किंवा कशात जे काही टोटल लंग कॅपॅसिटी आहे त्याच्या फॉर्म्युलावर क्वेश्चन पडत असतोय, त्यामुळे त्याच्यावर जरासं फोकस करा. त्यानंतर बघा इंटरनल रेस्पायरेशन. त्या इंटरनल रेस्पायरेशनमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं, आणि प्रत्येक ह्याचं पर्सेंटेज मी आणखी एकदा सांगतोय बघा. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन जर प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह झालं तर ते 3% आहे, बाकी हिमोग्लोबिन किंवा RBCच्या थ्रू होतं ते 97%, आणि स्पेसिफिक काय ऑक्सिजनचं आहे. त्यानंतर बघा हिमोग्लोबिन ॲक्ट्स ॲज अ रेस्पिरेटरी कॅरियर हाय ॲफिनिटी टू ऑक्सिजन, आणि त्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे की एक हिमोग्लोबिनचा मोलिक्यूल 4 ऑक्सिजनचे मोलिक्यूल कॅरी करत असतो. आता हे इन प्रेझेन्स ऑफ जे काही ग्रॅम्समध्ये असेल किंवा जे काही व्हॅल्यूज असतील त्या सगळ्या मी तुम्हाला सांगितल्यात, किती पॉईंटमध्ये काय असतं ते सुद्धा व्यवस्थित एकदा रेफर करा. त्यानंतर बघा हे जे काही ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे ते पहिलं व्यवस्थित समजून घ्या. हे लेफ्ट साईडला काय, राईट साईडला काय आहे ते ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज विथ द ड्रॉप इन द PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ O2. ते जरासं व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे. दिस बिगिन्स द डिसोसिएशन ऑफ HbO2 म्हणजे काय ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतो आपण त्याला. जर हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर ॲड झाला तर त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सी हिमोग्लोबिन. सिम्पल एक क्वेश्चन पडत असतो, त्याचा शेप कसा आहे, राईट शिफ्ट झाला तर लेफ्ट शिफ्ट झाला तर, ते पण जरासं व्यवस्थित समजून घ्या. लेक्चरमध्ये मी चांगलं रिवाईज केलं ते ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आता इथं दिसतोय बघा आपल्याला HB काय सांगितले बघा, हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन म्हणजे थोडक्यात त्याचं बाइंडिंग म्हणूया आपण, त्याचं काय बाइंडिंग. आणि खालच्या लाईनला म्हणजे एक्सला काय दिलं बघा ॲक्सिसवर, तर ऑक्सिजन काय पार्शियल प्रेशर म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन PPO2 किंवा PO2 असं असते ते. त्यामुळे ते जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं ते ड्रॉप होणार आहे, जसं ते डिक्रीज होणार आहे, तसं म्हणजे दोन्ही एकमेकांना कसे आहेत तर काय म्हणूया आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. त्यानंतर बघा रिलेशनशिप बिटवीन HbO2 म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन म्हणजेच काय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज अ ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. डेफिनेशन पुस्तकातले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. शेप कधी कधी एक सिम्पल क्वेश्चन पडत असतो, सिग्मॉइड शेप आहे किंवा S शेप आहे. त्यानंतर बोअर इफेक्टमध्ये बघा, इट इज अ शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू द चेंज इन द पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन द ब्लड. त्याला काय म्हणतो आपण, बोअर्स इफेक्ट. CO2 जर काय झालं चेंज झालं तर O2 सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे O2चं जर पार्शियल प्रेशर चेंज झालं तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, तो जो ग्राफ आहे तो काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. त्यानंतर हेल्डेन्स इफेक्टमध्ये बघा, ऑक्सी हिमोग्लोबिन फंक्शन ॲज अन ॲसिड, इट डिक्रीजेस द pH व्हॅल्यू. ते सगळं मी तुम्हाला सांगितले कसं होते ते. हायड्रोजन आयन्स रिड्यूस केलेले असतात, त्यामुळे काय होतं, हायड्रोजन आयनचा नंबर काय होतो, वाढतो. कंबाईन कशाबरोबर होतो तो, तर कार्बोनिक ॲसिड बरोबर, आणि काय होणार आहे सगळ्यात शेवटी H2O आणि CO2 तयार होणार आहे. सिक्वेन्सनं मी सगळ्या रिॲक्शन सांगितलेत. परत एकदा बघा, ऑक्सी हिमोग्लोबिननं काय होते, pH डिक्रीज होते, आणि त्यामुळे काय होणार आहे, इन्क्रीज काय होणार आहे, नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स. आणि जे हायड्रोजन आयन्स आहेत त्यामध्ये असलेल्या HCO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड बरोबर कंबाईन होऊन तयार काय करणार आहेत, H2O आणि CO2. आता हे H2O वॉटर झालं, CO2 काय झालं, कार्बन डायऑक्साईड. त्यालाच म्हणतो काय आपण, हेल्डेन्स इफेक्ट.
बोअर इफेक्ट आणि हेल्डेन इफेक्ट सायंटिस्टचं नाव आहे. काय होतं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन कर्व झाला आपला. आणि कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग यातला एकच MCQचा क्वेश्चन आहे. कार्बन मोनॉक्साईड इज अबाउट 250 टाइम्स काय ॲफिनिटी लक्षात ठेवायचं जास्त आहे हिमोग्लोबिनमध्ये. कार्बन मोनॉक्साईडची 250 असेल किंवा तिथे 200 असेल, त्यामुळे ते जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे परमनंट काय होतात बाइंड होत असतात आणि त्यामुळं तिथं काय जरासं कार्बन मोनॉक्साईडचं पॉयझनिंग होऊ शकतं. त्यानंतर बघा ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 त्यामध्ये बघा काय प्लाझ्मा पर्सेंटेज CO2चं काय काय बघा 3% लक्षात ठेवायचे. थ्रू प्लाझ्मा 7% कार्बोनिक ॲसिड तयार होते. त्यानंतर बायकार्बोनेट आयन्स 70% आहे. आणि हे कसं होतं सगळ्या मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला आहे ओव्हरऑल सगळ्या रिॲक्शनचा, प्लाझ्मामध्ये RBCमध्ये, त्यानंतर बाहेर कशी रिॲक्शन होते ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. एन्झाईमचं नाव महत्त्वाचं आहे कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज, अनहायड्रेज नाही आहे ते, AN आहे, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम इज फाउंड इन द RBC अँड नॉट इन द प्लाझ्मा. त्यानंतर बघा ही काय तुम्हाला कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे, ती काय अशी तुम्हाला विचारणार नाहीत, फक्त क्लोराईड शिफ्ट हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. CO2च्या ट्रान्सपोर्टमध्ये क्लोराईड शिफ्ट आपल्याला जाते. आणि क्लोराईड शिफ्टमध्ये काय होत असते आयोनिक बॅलन्स मेंटेन करायचं आहे RBC आणि प्लाझ्मामधला. त्यामुळे जे काही क्लोराईड आयन्स आहेत डिफ्यूज होत असतात RBCच्या मध्ये डिफ्यूज होत असतात. आणि जी काय मुवमेंट होत असते क्लोराईड आयनची त्यालाच काय म्हणायचं क्लोराईड शिफ्ट किंवा हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. आता ह्याच्यावर काय काय क्वेश्चन पडलेत बघा. क्लोराईड शिफ्ट हे कुठल्या ट्रान्सपोर्टच्या रिलेटेड आहे तर ते CO2च्या ट्रान्सपोर्टच्या रिलेटेड आहे. क्लोराईड शिफ्टचं दुसरं नाव काय आहे हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट बाय रेड ब्लड सेल्स 23% म्हणजे काय काय बघा 7% बाय प्लाझ्मा, त्यानंतर 23% बाय RBC आणि हे सगळ्यात महत्त्वाचं बघा काय 70% बायकार्बोनेट आयन. मोस्टली पर्सेंटेजवर बायकार्बोनेट आयन्सच विचारलं. सगळ्यात जास्त पर्सेंटेज CO2चं काय 70% आहे थ्रू बायकार्बोनेट आयन्स. 3% काय झालं प्लाझ्मा, त्यानंतर 7% प्लाझ्मा आणि 23% काय झालं RBC. आणि इथं कार्बा अमायनो हिमोग्लोबिन हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. त्यानंतर बघा सेल्युलर रेस्पायरेशनचं जे काही काय म्हणूया आपण कंट्रोल आहे ते सेल्युलर रेस्पायरेशनमध्ये तुम्हाला काय एवढं ऑक्सिडेशन फॉस्फोरायलेशन झालं आपल्याला. रेग्युलेशन किंवा कंट्रोल जर असं बघूया. दोन जे काही आपले पार्ट ब्रेनमधले महत्त्वाचे आहेत बघा बॉन्स आणि मेडुला, रेस्पिरेटरी सेंटर म्हणतो आपण त्याला. त्यानंतर बघा DRG डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन इन द मेडुला इन्स्पायरेटरी सेंटर आहे. त्यानंतर VRG व्हेंट्रल ग्रुप ऑफ व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुपसुद्धा म्हणतो आपण व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. तो कुठं आहे इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर आहे मेडुलामध्ये. त्यानंतर न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे पॉन्समध्ये असतं, महत्त्वाचं आहे. आणि काय करतं ते तर लिमिट्स करते म्हणजे इनहिबिट करते इन्स्पायरेशन. त्यानंतर बघा ॲप्न्युस्टिक सेंटर आणि ते लोकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा मेडुलामध्ये. आणि ॲप्न्युस्टिक सेंटर आणि न्यूमोटॅक्सिक सेंटर हे एकमेकांना अँटॅगोनिस्टिक आहेत. हे एकमेकांना कसे आहेत अँटॅगोनिस्टिक आहेत. एक इनहिबिट करते एक स्टिम्युलेट करते. स्टिम्युलेट कोण करते ॲप्न्युस्टिक, इनहिबिट कोण करते न्यूमोटॅक्सिक सेंटर. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. अँटॅगोनिस्टिक म्हणजे एका ऑपोजिट काय म्हणूया डायरेक्शन किंवा रिॲक्शनमध्ये जर चालत असतील त्याला काय म्हणतो आपण अँटॅगोनिस्टिक. त्यानंतर बघा डायग्रॅम फक्त जे काही लेबल्स आहेत त्याकडे जरासं म्हणजे समजण्यासाठी महत्त्वाचं आहे. असली काही डायग्रॅम ड्रॉ करा म्हणून तुम्हाला येणार नाही. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट रेग्युलेशन ऑफ ब्रिथिंगमध्ये स्ट्रेच रिसेप्टर आहेत. आणि तिथं नर्व कुठल्या आहेत बघा स्ट्रेच रिसेप्टर असणार आहेत लंग्समध्ये. जर एका लिमिटपेक्षा जास्त जर लंग्स काय झाले एक्सेल झाले म्हणजे थोडक्यात ते काय झाले इन्फ्लेट झाले एक्सेल नाही. त्यामध्ये काय होत असतं व्हेगस नर्व काय असते जिथे ते मॅकॅनो रिसेप्टर असतात. मॅकॅनो रिसेप्टर पहिला सेन्स करणार, त्यानंतर ते थ्रू व्हेगस नर्व एक्सपायरेटरी सेंटरला काय करणार आहेत मेसेज पाठवणार आहेत इनहिबिटरी इम्पल्स सेंड करण्यासाठी. आणि हे जे काय सगळं मेकॅनिझम आहे इनहिबिट वगैरे होत असतं ते त्या सगळ्या ओव्हरऑल इफेक्टला किंवा रिफ्लेक्सला काय म्हणतो आपण हेरिंग ब्रुयर रिफ्लेक्स. हे पुस्तकात आपल्या नवीन इन्क्लूड केलं आहे ते जरासं माहीत असलं पाहिजे. कंट्रोल द डेप्थ अँड रिदम ऑफ रेस्पायरेशन. इट ऑल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम इन्फ्लेटिंग टू द पॉईंट ऑफ बर्स्टिंग. आता हे जरासं माहीत पाहिजे आपल्याला. एका लिमिटपर्यंत आपलं लंग्स काय करू शकते तर इन्फ्लेट होऊ शकते.
एका लिमिटपर्यंत. मग ते कंट्रोल करायचं काम कोण करते? हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. व्यवस्थित लक्षात ठेवा. स्ट्रेच रिसेप्टर आहेत, मॅकॅनो रिसेप्टर्स आहेत आपल्या लंग्समध्ये, ते पहिला सेन्स करणार, थ्रू वेगस नर्व काय करणार आहेत? रेस्पिरेटरी सेंटरला आपल्या मेसेज पाठवणार आहेत आणि त्यानंतर इनिबिटरी रिस्पॉन्स येणार आहे. त्यानंतर व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी केल्यात, म्हणजे माहिती आहे आपल्याला काय करत असतो आपण करू शकतोय व्हॉलंटरी कंट्रोल. त्यानंतर मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट आपल्या सिलेबसमधनं काढून टाकले, पण ह्याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते घेतलेत मी थोडेसे. त्यानंतर बघा जे काही डिसऑर्डर आहेत, हे डिसऑर्डर मी तुम्हाला सगळे सांगितलेत. त्यातलं महत्त्वाचं इम्फिजिमा, त्यानंतर त्यामध्ये ब्रेकडाऊन होते ॲल्व्हिओलायचं, आणि मी बऱ्याच वेळेला सांगितले सिम्पटम्स आणि ट्रीटमेंट. एवढंच फक्त लक्षात ठेवा. सिम्पटम्स आणि कॉज, ट्रीटमेंट बऱ्यापैकी सगळ्याकडे सिमिलरच आहे. सिम्पटम आणि कॉज महत्त्वाचा आहे. एकदा एकदम सिम्पल क्वेश्चन विचारलेला, सिगारेट स्मोकिंग कॉजेस, त्यामध्ये इम्पेझेमा होतं, ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, सायनोसायटिस, लॅरिंजायटिस नवीन इन्क्लूड केले, ते सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला. न्यूमोनिया, प्रत्येक ह्याचं सिम्पटम, प्रत्येक ह्याचं जे काही कॉज आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. अस्थमा आणि ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर, ते फायब्रोसिस असतील किंवा लंग डॅमेज असतील. तुम्हाला कधी कधी सांगतात की अशा ठिकाणी एखादे काहीतरी वर्कर काम करतात, मग त्यांच्यामध्ये कुठला रेस्पिरेटरी डिसऑर्डर होणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला मी सिल्कॉसिस वगैरे ते सुद्धा सांगितलं आहे, पण आता पुस्तकात ते जरासं कमी केलं आहे. इन्फ्लेमेशन ऑफ फायब्रोसिस, सिम्पटम एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. आणि सिल्कॉसिस आणि ॲस्बेस्टॉसिस म्हणजे ते बारके बारके पार्टिकल असतात. ॲस्बेस्टॉस म्हणजे जे काही सिमेंटच्या शीट असतात त्या कारखान्यांमध्ये, त्या इंडस्ट्रीजमध्ये तिथं काय होत असते, किंवा जी काही खाण असते त्या ठिकाणी. आता हे डिसऑर्डर सोडून काही काही एक्स्ट्रा डिसऑर्डर आहेत, ते सुद्धा आपण बघूया. आता फर्स्ट पॉईंट बघा, हायपॉक्सिया, आणि मोस्टली हाच क्वेश्चन पडत असतो सारखा. हायपॉक्सिया अँड अब्सेन्स ऑफ इनफ ऑक्सिजन इन द टिश्यू टू सस्टेन बॉडीली फंक्शन्स. आता इथं हे वाक्य जरासं महत्त्वाचं आहे. जर आपल्या टिश्यूमध्ये जर ऑक्सिजन एका लिमिटमध्ये लेस असेल किंवा इव्हन अब्सेन्स असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? हायपॉक्सिया. कंडिशन व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑक्सिजन अब्सेन्स आहे आणि कुठं? स्पेसिफिक टिश्यूमध्ये, ॲल्व्हिओलाई किंवा लंग्समध्ये नाही, तर टिश्यूमध्ये जर ऑक्सिजनची जर मात्रा कमी असेल तर त्याला म्हणणार आपण हायपॉक्सिया. हायपो म्हणजे बिलो नॉर्मल लेवल. नंतर ॲस्फिक्सिया, द एक्स्ट्रीम कंडिशन कॉज्ड बाय द लॅक ऑफ ऑक्सिजन अँड एक्झिस्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द ब्लड प्रोड्युस्ड बाय द इंटरफेरन्स विथ द रेस्पिरेशन ऑर इनसफिशियंट ऑक्सिजन इन द एअर, सफोकेशन. आता याला काहीतर आपण गुदमरणे किंवा श्वास कोडणे असं सुद्धा म्हणतो मराठीत काय तर. द एक्स्ट्रीम कंडिशन, त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? लॅक ऑफ ऑक्सिजन अँड एक्झिस्ट ऑफ CO2. ऑक्सिजनची लेवल कमी आहे, CO2ची जास्त आहे, आणि कुठं? ब्लडमध्ये. आणि इथं काय होत असते? सफोकेशन. हा शब्द महत्त्वाचा आहे, सफोकेशन. स्पेसिफिक विचारतात तुम्हाला, त्यामध्ये ॲस्फिक्सिया व्यवस्थित लक्षात ठेवा. तिसरा बघा, रायनिटिस. रायनिटिसमध्ये काय होत असते? इन्फ्लेमेशन अँड स्वेलिंग ऑफ द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द नोज. म्युकस मेम्ब्रेन कशाचं? नोजचं. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये जे सिम्पटम्स आहेत, रनी नोज आणि स्टफीनेस, अँड युजली कॉज्ड बाय द कॉमन कोल्ड अँड सीजनल ॲलर्जी. रनी नोज एवढं सिम्पटम लक्षात ठेवलं तरी चालते. रायनिटिसमध्ये एकदम सिम्पल आहेत बघा. 3 एक्स्ट्रा डिसऑर्डर घेतल्यात, रेस्पिरेटरी डिसऑर्डर. त्यानंतर बघा, फर्स्ट क्वेश्चन हे काय? रेस्पिरेशनच्या रिलेटेडच आहे. व्हाय डज द ट्रॅकिया हॅव सी शेप रिंग्स कार्टिलेज. आता तिथं ट्रॅकियामध्ये सी शेपच काय आहेत? कारण आता आपण बघितलं बघा ओव्हरऑल सगळं स्ट्रक्चर. त्यामध्ये पहिलं आपल्याला माहिती आहे काय? आपलं व्हर्टेब्रल कॉलम आहे. काय आहे? व्हर्टेब्रल कॉलम आहे. व्हर्टेब्रल कॉलम झाल्यावर तिथं काय असणार आहे? तर म्हणजे असं काय तर व्हर्टेब्रल कॉलम असणार आहे. पुढं असणार आहे काय? तर आपला इसोफॅगस झाल्यावर कोण असणार आहे इथं? तर ट्रॅकिया असणार आहे. पुढं काय असणार आहे? इथं ट्रॅकिया असणार आहे. ट्रॅकियाची काय झाली? ही ट्यूब झाली. आता त्यानंतर इथं काय असतात बघा, असे सी शेप काय असतात? कार्टिलेज असतात. सी शेप काय असतात? कार्टिलेज असतात. आपण डायग्रामसुद्धा बघितलं. आता हे सी शेपच का असतात? रिंग शेप का नसतात? त्याचं रिझन बघा. द सी शेप कार्टिलेज रिंग्स अलाउ द ट्रॅकिया टू कोलॅप्स स्लाइटली ॲट इट्स ओपनिंग. त्यानंतर बघा, सो फूड कॅन पास डाऊन द इसोफॅगस आफ्टर द स्वॉलोइंग. आता जर सपोज हे रिंग शेप असते आणि हे कार्टिलेजपासून तयार झाल्यात, आणि इथं जर ही ट्यूब असती, मस्क्युलर ट्यूब असते, आपल्याला स्मूथ मसलपासून तयार झालेली माहिती आहे आपल्याला. इसोफॅगसमधून जे काही फूड जाणार आहे ते ट्रान्सफर व्हायला काय झालं असतं, किंवा सॉल्व करायला काय झालं असतं? डिफिकल्टी झाली असती जर तिथं कंप्लीट असा रिंग शेप असणारा कार्टिलेज असता तर. कारण इथं पाठीमागं काय आपल्याला माहीत आहे? तर व्हर्टेब्रल कॉलम आहे आणि इकडं काय? कार्टिलेज आहे. म्हणून त्या कार्टिलेजचा सी शेप सगळ्यात महत्त्वाचा. तिथं रिंग शेप नाही आहे,
का? कारण प्रॉपर जे फूड आपण कन्झ्युम करतोय ते त्याचं व्यवस्थित सॉलोइंग झालं पाहिजे थ्रू इसोफॅगस, म्हणून तिथं सी शेप आहे. त्यानंतर बघा, व्हाय इज रेस्पायरेशन इन इन्सेक्ट इज कॉल्ड एज अ डायरेक्ट रेस्पायरेशन. आता थोडंसं मी एक्स्ट्रा सांगितलं बघा. इन्सेक्टमध्ये काय असतं तर ट्रॅकेल ट्यूब्स असतात, ट्रॅकेल रेस्पायरेशन असतं, ट्रान्सपोर्ट ॲटमॉस्फिरिक एअर विदन द बॉडी. दिस ओपनिंग लीड टू ट्रॅकिया. सिम्पल मेकॅनिझम असते आपल्यासारखं असं नेअर्स, त्यानंतर नॅझोफॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युओस, त्यानंतर ॲल्व्हिओलाय, सॅकसारखं स्ट्रक्चर. असा कॉम्प्लिकेटेड सगळा रेस्पिरेटरी ट्रॅक नसतो, एकदम सिम्पल असते की एक ट्यूब असते, ट्रॅकियल ट्यूब, आणि त्यानंतर ती कनेक्ट असते कशाला तर त्या जे काही हिमोलिम्फ वगैरे असेल त्यामध्ये. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो ओपनिंगला स्पायरॅकल्स. तिथून काय होते, ट्रान्सपोर्ट होत असतो ऑक्सिजन, CO2 जे काय असेल ते, आणि तो कुठं जाणार आहे त्या सायनसिसमध्ये किंवा जिथं ब्लड आहे तिथं. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण डायरेक्ट रेस्पायरेशन. डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट रेस्पायरेशन. द सेल एक्सचेंज डायरेक्टली विथ द एअर इन स्पायरॅकल्स प्रेझेंट ऑन द इन्सेक्ट बॉडी. त्यानंतर बघा, why is the gas exchange very rapid at alveolar level? The alveoli are adapted to make gases exchange lungs happen easily and efficiently. They give the lungs really big surface area. आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं बघा, जे काही सरफेस एरिया आहेत त्याचे जे काही काय म्हटलं आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत, म्हणजे एखाद्या जो काही गॅसेस एक्सचेंजचा सरफेस एरिया आहे तो कसा असला पाहिजे त्याबद्दल आपण बघितलेले पॉईंट बघा. बिग सरफेस एरिया, त्यानंतर मॉइस्ट आहे आणि थिन वॉल्स आहेत, म्हणून तिथं काय होत असतं ॲल्व्हिओलायमध्ये रॅपिड काय होत असतं तर काय म्हटलं आपण जे काही गॅसेसचं एक्सचेंज आहे ते काय असतं रॅपिड होत असतं. व्यवस्थित लक्षात ठेवा, सरफेस एरिया जास्त असल्यामुळं, ॲल्व्हिओलाय मॉइस्ट असल्यामुळं, ॲल्व्हिओलायचे वॉल थिन असल्यामुळं हे तिची कारणं आहेत. आणि दे हॅव लॉट ऑफ टायनी ब्लड वेसल्स कॉल्ड कॅपिलरीज. त्यामुळे तिथं काय होत असतं, रेस्पिरेशन फास्ट होत असतं. त्यानंतर बघा, नेम ऑफ द ऑर्गन विच प्रिव्हेंट द फॉलोइंग द एंट्री ऑफ द फूड इन टू द ट्रॅकिया व्हाईल इटिंग. इपिग्लॉटिस, ग्लॉटिसच्या वर असतं आपल्याला माहितीच आहे. शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये बघा, व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस टू ब्रेथ थ्रू द नोज दॅन द थ्रू द माउथ. वी शुड ब्रीथ थ्रू द आवर नोज अँड नॉट थ्रू द माउथ, आवर माउथ, बिकॉज नॅझल चेंबर परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन्स. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण माउथच्या सुद्धा आपण काय करू शकतो, रेस्पायर करू शकतो, पण नॅझल चेंबरच्या थ्रूच का करायचं त्या पाठीमागं त्याचे ॲडव्हान्टेज बघा. इट वॉर्म्स द एअर ॲज इट पासेस ओव्हर. आता आपण बघितलं बघा ते व्हेस्टिब्युल्स जे काही ते सगळे रेस्पिरेटरी सेंटर वगैरे आहेत, प्रत्येकाचं फंक्शन बघितलं. त्यामध्ये मी तुम्हाला एक पॉईंट सांगितलेला बघा, जर एअर ही जर काय असेल कोल्ड असेल तर काय होतं, आणि एअर जर जास्त वॉर्म असेल तर काय होतं, म्हणजे कसं ती थंड केली जाते, कशी ती गरम केली जाते, जसं आपल्या बॉडीचं टेम्परेचर असेल तसं, जसं सीझन असेल तसं. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं ते फंक्शन आहे. त्यानंतर बघा, इट ॲड्स द मॉइश्चर टू द एअर. इट ॲड्स द मॉइश्चर टू द एअर. इट्स म्युकस सिक्रेशन एंट्रॅप्स द हार्मफुल पार्टिकल. आता आपल्याला माहिती आहे, आपल्या जे काही इंटरनल नेअर्स आहेत, नेअर्समध्ये काय होत असतं की हेअर्स असतात, त्यानंतर म्युकस मेम्ब्रेन असतं. त्यामुळे जे काही एखादे पार्टिकल्स आहेत, ते मे बी व्हायरस, बॅक्टेरिया असतील किंवा कुठले पण पार्टिकल्स असतील, ते काय केले जातात, डस्ट पार्टिकल्स वगैरे ते ट्रॅप करू शकतो आपण. तसं माउथमध्ये नाही, लक्षात ठेवा. माउथच्या थ्रू जर आपण रेस्पायर करायला गेलो तर, त्यामुळे सगळ्यात जास्त काय केलं जातं, रिकमेंड केलं जातं की आपण नोजच्या थ्रू काय केलं पाहिजे, रेस्पायर केलं पाहिजे. मग हे काय तर त्याचे 3 काय आहेत सिम्पल ॲडव्हान्टेज आहेत ॲज कम्पेअर टू माउथ. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अँड द इनकरेक्ट स्टेटमेंट अँड करेक्ट इट. त्यामध्ये बघा, रेस्पिरेटरी सरफेस एरिया शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया. बरोबर आहे स्टेटमेंट. त्यानंतर बघा, रेस्पिरेटरी सरफेस एरिया शुड बी केप्ट ड्राय. तो कसा असला पाहिजे, मॉइस्ट असला पाहिजे. हे काय झालं, त्याचं करेक्शन झालं, MOIST पाहिजे इथं. त्यानंतर बघा, रेस्पिरेटरी सरफेस एरिया शुड बी थिन, मे बी 1 mm ऑर लेस. थिन असला पाहिजे, ड्राय नसला पाहिजे. मग तिथं मॉइस्ट शब्द आहे, करेक्शन केलं बघा आपण. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघा, गिव्ह बिलो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सम मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट. आता मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स हा आपला टॉपिक सिलेबसमध्ये नाही तरी सुद्धा आपण बघूया. त्यामध्ये बघा, स्पॅझमोडिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स ऑफ एक्सपायरेशन, फोर्सफुल एक्सपल्जन ऑफ द एअर थ्रू द नोज अँड माउथ. म्हणजे आता इथं जे काही मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स आहेत मी घेतल्यात तुम्हाला, कफिंग, यॉनिंग जे काय असतील ते, त्यामध्ये थोडंसं रेस्पिरेशनचं काय होत असतं, मॉडिफिकेशन होत असतं त्यावेळेला. आता इथं स्निझिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपल्याला शिंक येते तेव्हासुद्धा काय होत असतं की स्पॅझमोडिक म्हणजे एक अचानकपणे काय होत असतं की मसल कॉन्ट्रॅक्ट होत असतात, सडनली होत असतात, म्हणून त्याला स्पॅझमोडिक कॉन्ट्रॅक्शन म्हणतो आपण. आणि फोर्सफुल एक्सपल्शन होत असतं एअरचं
थ्रू नोज किंवा माउथ, जेव्हा आपण शिंकत असतो तेव्हा. त्यानंतर बघा, अन इन्स्पिरेशन फॉलोड बाय मेनी शॉर्ट कॉन्व्हल्सिव्ह एक्सपिरेशन अकंपनीड बाय द फेशियल एक्सप्रेशन. ते असतं क्राईंग. जेव्हा आपण रडत असतो तेव्हा जे काय आपले फेशियल एक्सप्रेशन असतात वेगवेगळे प्रकारचे, त्यामध्ये काय होत असतं की जे काही इन्स्पिरेशन आहे, हुंदके देत रडत असतो तेव्हा ते जे काही श्वासाची मुवमेंट होत असते ते काय झालं, ते मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट, त्याला क्राईंग असं त्याचं आन्सर आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. पण आता हाच टॉपिक आपल्या सिलेबसमधला काय केला, रिड्यूस केला आहे, मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स. त्यामध्ये फक्त ॲज अ नॉलेज म्हणून सांगितलं आहे मी. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये बघा, स्मिता वॉज वर्किंग इन गॅराज with doors closed and automobile's engine running. After some time, she felt breathless and fainted. What would be the reason? How can she be treated? आता काय झाले बघा, पहिलं व्यवस्थित गॅरेजमध्ये काम करत होती, त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिन चालू होतं. इंजिन चालू असल्यामुळे त्यातनं कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडणार आहे, ते धुरावाटे जे काय असेल ते, आणि सगळे दरवाजे काय होते, बंद होते, ते खिडक्या वगैरे जे काय असतील त्या. मग त्यानं काही वेळानंतर काय झालं, श्वास घ्यायला त्रास झाला. त्यानंतर बघा आता त्याचे रिझन्स काय आहेत आणि ते कसं ट्रीट करणार आहे. स्मिता फेल्ट ब्रेथलेस अँड फेंटेड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲन एक्झेस कार्बन मोनॉक्साईड. आणि कार्बन मोनॉक्साईड कुठून रिलीज झाला आहे, ते ऑटोमोबाईल इंजिनमधून कार्बन मोनॉक्साईड काय झालं, रिलीज झाला. आपल्याला माहीत आहे, बेसिक आहे जरासं. कार्बन मोनॉक्साईड कॅन बी फेटल इफ नॉट ट्रीटेड. फेटल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्राणघातक, जीवघातक असं जे काय असेल ते. If not treated, the affected person can be treated by administering pure oxygen. This will speed up the separation of carbon monoxide from hemoglobin. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, हिमोग्लोबिनची ॲफिनिटी आपल्याला माहीत आहे, कार्बन मोनॉक्साईड बरोबर आहे, त्यानंतर ऑक्सिजन बरोबर आहे. त्यामुळे ऑक्सिजन काय केलं पाहिजे, जास्त काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीला प्रोव्हाइड केला पाहिजे कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग अवॉइड करण्यासाठी. त्यामुळे ते जराशी ते रिझन व्यवस्थित लक्षात ठेवा. गेल्यात आपल्याला फक्त हे ॲज अ लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये आपल्या एक्झरसाईजमध्ये. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, श्रेयस वेंट टू द गार्डन ऑन विंटरी मॉर्निंग. वेन ही केम बॅक ही फाउंड इट डिफिकल्ट टू ब्रेथ अँड स्टार्टेड विझिंग. विझिंग म्हणजे घरघर करणे म्हणतो आपण त्याला. व्हॉट वुड बी द पॉसिबल कंडिशन अँड हाऊ कॅन बी ट्रीटेड, हाऊ कॅन ही बी ट्रीटेड. त्यानंतर बघा, द सिम्पटम्स डिफिकल्टी इन ब्रिथिंग. व्हिजिंग म्हणजे मग अशी मी काय सांगितले, घरघर करणे. इंडिकेट्स दॅट श्रेयस कुड बी सफरिंग फ्रॉम अस्थमा. आता व्हिजिंग शब्द आला की म्हणजे लक्षात ठेवायचं, ते सिम्पटम कशाचं आहे, तर अस्थमाचं सिम्पटम आहे. इनहेलर म्हणजे तुम्हाला माहीत असेल, माझ्यामध्ये तुम्ही फिल्म्समध्ये किंवा कुठल्या तर सिरियलमध्ये बघितलं असेल की ते एक पंप असतो, तो पंप काय करत असतात, ते ॲज अ इनहेलर म्हणून यूज करत असतात. इन विच ओपन एअर पॅसेज वेज आर युज्ड टू ट्रीट अस्थमा. म्हणजे आता काय केलं जाते बघा, अस्थमामध्ये काय होत असते की ते घरघर करणे असा आवाज येत असतो. मग तो जेव्हा ते एखादं ते इनहेलर घेतलेलं असतं तेव्हा ते काय करत असतो, पॅसेज काय करतात, ते क्लिअर करतात. त्यामध्ये एक प्रकारचं काय असतं, लिक्विड असतं म्हणून आपण, ते स्प्रेच्या थ्रू काय होत असतं, आपल्या सगळ्या जो काही रेस्पिरेट ट्रॅक आहे तो जर काय करत असतो, तो क्लिअर करत असतो, ओपन करत असतो. त्यामुळे काय होत असतं, प्रॉपर तिथं इनहेलेशन एक्सेलेशन होत असतं. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला, अस्थमाच्या रिलेटेड आहे. पण अस्थमा ज्यांच्यामध्ये असतो किंवा दमा असतो, ते एक प्रकारचा पंप वापरत असतात. माझ्यामध्ये जरासं हे बेसिक तुम्हाला आयडिया असेल. व्हिजिंग म्हणजे घरघर करणे असा आवाज येत असतो श्वासामध्ये. एकदम सिंपल सगळ्या प्रोसेस आहेत. एक्झरसाईजमधले काही काही क्वेश्चन जरासे नवीन वाटले म्हणून मी तुम्हाला जरासे घेतल्यात व्यवस्थित समजून सांगण्यासाठी. आणि ह्याच्यानंतर आपण जो सेकंड पार्ट आहे कशाचा, तर रेस्पायरेशन झालं सर्क्युलेशनचा, त्यातले सुद्धा काही काही क्वेश्चन आपण डिस्कस करूया. कारण हा जरासा चॅप्टर महत्त्वाचा आहे, रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन. त्यानंतर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, कारण या चॅप्टरला वेटेज जास्त आहे. त्यामुळे ते जरासं आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. आणि हे जे काही असे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं असं झालं आहे तर त्याच्यावर तुमचं काय आन्सर असणार आहे, हे सगळे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनमध्ये येत असतात. आणि मोस्टली मागचा जो काही आता चेंज झाला आहे, सिलेबस तुमचा आता चेंज झाला, पण क्वेश्चन पेपर पॅटर्न हा मागच्या वर्षी चेंज झाला आहे. त्यामध्ये काय होतं की ॲप्लिकेशन बेस्डचे जे काही क्वेश्चन असतात अशा पद्धतीचे, त्याचं पर्सेंटेज थोडंसं कमी आहे. त्यामुळं अशा क्वेश्चनला घाबरायची काही गरज नाही. मोस्टली जसे सिम्पल क्वेश्चन असतात आणि तसे आन्सर असतात, तशा पद्धतीचा जो काही फॉर्मॅट आहे तशाच पद्धतीचे जरा जास्त क्वेश्चन असतात. ह्याचं पर्सेंटेज कमी आहे क्वेश्चन विचारायचं. त्यामुळे ते फक्त समजून घ्या व्यवस्थित. जर मोस्टली काय होत असतं की ते नावं वगैरे चेंज करत असतात. एखादी सिच्युएशन तुम्हाला सांगितलेली असते की अशी सिच्युएशन आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये तर तुमचं उत्तर काय असेल. आपल्या चॅप्टरच्या रिलेटेड काही काही क्वेश्चन्स असतात, पण त्याला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणतो आपण. म्हणजे ते खरंच विद्यार्थ्याला समजले का नाही हे समजण्यासाठी. पण त्याचं पर्सेंटेजसुद्धा कमी आहे असे क्वेश्चन विचारायचं. जर एखादा तुम्ही कुठल्या पण पुस्तकामध्ये ते सुरुवातीला सांगितलेलं असते बघा,
तो तो जो काही पॅटर्न असतो त्यामध्ये सांगितलेलं असते किती पर्सेंटेज ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, किती टेक्स्टबुकमधले क्वेश्चन, त्यामध्ये तुम्ही बघू शकता काय आहे ते. पण तुम्हाला जर कॉन्सेप्ट क्लिअर झाली तर हे समजायला सुद्धा एकदम सोपं आहे. आता तसंच आपण बघणार आहे सर्क्युलेशनच्या बाबतीत क्वेश्चन थोडेसे डिस्कस करूया. काही काही एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत, एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत, ते सुद्धा आपण डिस्कस करूया ते पुढच्या लेक्चरला. त्यामुळे आजच्या पुरतं आपण इथे थांबूया. पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.